आपण आपले कार्य प्रामाणिकपणाने करत राहा, यश आपोआप मिळेल. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आपण आपले कार्य या काम प्रामाणिकपणाने चांगुलपणाने करत राहा. तुम्हाला यश ऑटोमॅटिक मिळेल, आपोआप मिळेल. कोणी कितीही ओरडो, कोणी कितीही जळो, कोणी कितीही बोंबलो, या कोणी कितीही त्रास देवो, काही करो, आपण आपले कार्य प्रामाणिकपणाने, विश्वासाने, आत्मविश्वासाने, आवडीने, गोडीने, जिद्द चिकाटीने, इच्छा तयारीने, दूरदृष्टीने, धैर्याने, धाडसाने, ध्येय ध्यासाने करत राहा. तुम्हाला यश आपोआप मिळेल. तुमचं जीवन आपोआप सुंदर होईल, छान होईल, रंगमय होईल, मस्त मस्त होईल. मग तुमच्यावर कोणी कितीही जळो, या तुमच्यावर किती वाईट नजर ठेवो, या तुमचा तिरस्कार करो, या तुमच्यावर टीका करो, या काही करो, जर आपण आपले कार्य इमानदारीने केले, प्रामाणिकपणाने केले, आत्मविश्वासाने केले, धाडसाने केले, ध्यासाने केले, साहसाने केले, लोकांच्या टीकेकडे, जळणाऱ्या लोकांकडे, दुष्ट लोकांकडे, वाईट लोकांकडे दुर्लक्ष केले, तर आपलं जीवन नक्की सुंदर होईल, छान होईल, मस्त होईल, आणि आपला विकास होईल, आपली प्रगती होईल, आणि आपल्याला चांगलं यश मिळेल. म्हणून प्रामाणिकपणाने, इमानदारीने आपलं काम करत राहा. ईश्वर तुम्हाला नक्की साथ देईल. तुमची प्रतिकूल परिस्थिती, तुमची बिकट परिस्थिती दूर होईल, तुमचं संकट दूर होईल, तुमची समस्या दूर होईल, तुमचे सर्व दुःख नष्ट होतील, आणि तुम्हाला एक चांगलं जीवन येईल, जीवन मिळेल, सुंदर जीवन मिळेल, आणि तुमचं जीवन सुंदर सुखी होईल, आणि तुम्हाला पाहिजे ते हवे ते मिळेल. म्हणून आपले काम इमानदारीने, प्रामाणिकपणाने करत राहा. आपलं जे कार्य आहे, जे काम आहे, जे कर्तव्य आहे, जी जबाबदारी आहे, ती पार पाडा. प्रामाणिकपणाने पार पाडा. आपलं कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पाडा. आपली जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडा. सत्याने वागा, एकता ठेवा, विचार सुंदरता ठेवा, माणुसकी ठेवा, मुखी गोडी गोडवा ठेवा, चांगुलपणा ठेवा, धैर्य ठेवा, धाडस ठेवा, प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा, जिद्द चिकाटी ठेवा, इच्छा तयारी ठेवा, आवड गोडी ठेवा, नम्रता ठेवा, ध्येय ध्यास ठेवा, धीर ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा, आणि संकटाचा, अडचणीचा, दुःखाचा निकाराने, धैर्याने सामना करा. तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल. आणि जे लोक तुमच्यावर जळणारे असतील, ज्या टीका करणारे असतील, त्या लोकांची तोंड ऑटोमॅटिक आपोआप बंद होते. तुमचा विकास होईल, तुमची प्रगती होईल, तुम्ही पुढे जासाल, तुमचं जीवन सुंदर होईल, तुम्हाला हवे ती मिळेल, पाहिजे ती मिळेल, आणि मग या ओरडणाऱ्या लोकांची, जळणाऱ्या लोकांची, तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांची तोंड ऑटोमॅटिक बंद होतील, आणि ते लोक उलट तुमची स्तुती करतील, प्रशंसा करतील. म्हणून कोणाच्या टीकांकडे, कोणाच्या ओरडण्यांकडे, त्या जळणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. त्यांच्याकडे ध्यान देऊ नका, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कारण जर त्यांच्याकडे लक्ष दिलं तर तुमचं जीवन सुंदर होणारच नाही, तुमचं कार्य होणार नाही, तुमचं काम होणार नाही, पूर्ण होणार नाही, तुमचं चांगलं काम होणार नाही, तुम्हाला यश मिळणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला अनेक संकट येतील, अनेक अडचणी येतील, अनेक समस्या येतील. म्हणून काही दुष्ट लोकांकडे दुर्लक्ष करा, टीका करणाऱ्या जळणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा.
आपण आपलं कार्य प्रामाणिकपणाने करा, पूर्ण करा, करत राहा, काम करत राहा, कष्ट करत राहा, मेहनत करत राहा. यश नक्की मिळेल. हार मानू नका, हिंमत हारू नका. संकट आलं म्हणून, अडचणी आल्या म्हणून, समस्या आल्या म्हणून, दुःख आले म्हणून, प्रतिकूल परिस्थिती आली म्हणून, बिकट परिस्थिती आली म्हणून, या भयानक परिस्थिती आली म्हणून मागे फिरू नका, हिंमत हारू नका, धैर्य खचू नका, खचून जाऊ नका. तर हिमतीने, धाडसाने, धैर्याने, आत्मविश्वासाने आपलं कार्य करत राहा, आपलं काम करत राहा, संकटाचा सामना करत राहा, संघर्ष करत राहा, झटत राहा, राबत राहा, कष्ट मेहनत करत राहा. तुमच्या अडचणी दूर होतील, तुमची संकटे दूर होतील, तुमची समस्या दूर होतील, तुमची बिकट परिस्थिती दूर होईल आणि तुम्हाला एक चांगलं सुंदर जीवन मिळेल. तुम्हाला यश मिळेल, भरगतचं यश मिळेल. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तुमचे ध्येय स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्ही मजेत सुखात राहाल. आणि मग या जळणाऱ्या, टीका करणाऱ्या लोकांची तोंडे ॲटोमॅटिक आपोआप बंद होतील. हेच सत्य आहे, हेच खरं आहे. कष्ट मेहनत करणाऱ्या, प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करणाऱ्या, आत्मविश्वासाने, धीर धैर्याने, धाडसाने, जिद्द चिकाटीने, आवडीने, गोडीने, दूरदृष्टीने काम करणाऱ्या, कार्य करणाऱ्या, माणुसकीने कार्य करणाऱ्या माणसाला कधीच अडचण येत नाही, संकट येत नाही. आणि जरी प्रामाणिक इमानदार माणसाला अडचणी आल्या, संकट आली, तरी ती ताबडतोब दूर होतात. म्हणून आपण आपलं कार्य प्रामाणिकपणे, इमानदारीने करत राहा. तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. थोड्याशा अपयशाने, या हार झाली म्हणून, अपयश आलं म्हणून, या दुःख आलं म्हणून मागं फिरू नका, हार मानू नका, हिम्मत खचू नका, धैर्य खचू नका. तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर. तुमचं कार्य नक्की पूर्ण होईल, तुम्हाला यश नक्की मिळेल. फक्त विश्वास ठेवा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, आपल्या कार्यावर, आपल्या कामावर, स्वतःवर विश्वास ठेवा, पक्की श्रद्धा ठेवा, प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा, जिद्द चिकाटी ठेवा, आवड गोडी ठेवा, मुखी गोडी गोडवा ठेवा, माणुसकी ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा, इच्छा तयारी प्रगल्भ ठेवा, संयम सहनशीलता ठेवा, दूरदृष्टी ठेवा. यश नक्की मिळेल, तुमचं कार्य नक्की पूर्ण होईल, तुमचं ध्येय स्वप्न नक्की पूर्ण होईल आणि तुमचं जीवन सुंदरात सुंदर होईल, मस्त मस्त होईल. म्हणून आपलं कार्य इमानदारीने करत राहा, प्रामाणिकपणाने करत राहा. यश ऑटोमॅटिक मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.